पद्मशाली समाज सेवानिवृत्त संघाच्या वतीनं समाजातील कर्तृत्ववान व पदोन्नतीधारकांचे सन्मान कार्यक्रम संघाचे कार्यालयात कार्याध्यक्ष सुरेश श्रीराम यांच्या अध्यक्षतेखाली आणि अध्यक्ष श्रीहरी कोरापाटी, कार्यकारी सदस्या संगीताताई इंदापुरे, अरुणा कन्ना आणि भारती सग्गम यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाले। प्रथम मान्यवरांच्या उपस्थितीत श्री मार्कंडेय प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले। त्यानंतर अनिल कन्ना यांनी स्वागत आणि प्रस्तावनेत संघाची माहिती दिली। सर्व प्रमुख पाहुण्यांचे शाल व बुके देऊन सत्कार केले। कर्तृत्ववान व पदोन्नतीधारकांचे सत्कार: अमर जिंदम LLM मध्ये गोल्ड मेडल प्राप्त, सौ स्वप्ना सादुल इकॉनॉमिक्स विषयात PhD, कुमारी श्रीलेखा गुंटुक नीट परीक्षेत 412 गुणांनी पास, राज महेंद्र एमुल राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत 60 ते 70 वयोगटात 63 किलो गटात गोल्ड मेडल प्राप्त, उमा कोटा भूम कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्यपदी पदोन्नती, तर भाग्यलक्ष्मी जन्यारम अर्काल प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका पदी पदोन्नती, श्रीकांत दासरी कनिष्ठ लेखापाल पदी पदोन्नती, कुमारी अनुष्का अर्काल भरतनाट्यममध्ये नॅशनल व इंटरनॅशनल अवॉर्ड प्राप्त, असे 8 जणांचे मान्यवरांच्या हस्ते शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आले। यावेळी सर्व सत्कार मूर्तींनी त्यांचा सत्कार केल्याबद्दल संघाचे आभार मानले। संघाचे अध्यक्ष श्रीहरी कोरापाटी यांनी सर्व सत्कार मूर्तींचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमात सचिव यशवंत इंदापुरे, सहसचिव सत्यनारायण बर्देपूर, खजिनदार उमापती मिठ्ठापल्ली, कार्यकारी सदस्य अंबादास इंदापुरे, श्रीनिवास वल्लाकाठी, अनिल जन्यारम, नागेश कोंगारी, लक्ष्मीबाई तुम्मा, वरलक्ष्मी गोटीपामुल, सुरेखा गोली, वरलक्ष्मी पल्ली, नागनाथ वड्डेपल्ली, अविनाश संगा, विवेकानंद कोटा, सुनील माडा, चंद्रकांत गंजी आदी मान्यवर उपस्थित होते। संघाचे ज्येष्ठ सदस्य नागनाथ वड्डेपल्ली यांनी करावा अशी विनंती करतो। आपल्या संघाचे अध्यक्ष श्रीहरी कोरापाटी यांचा सत्कार आपल्या संघाचे अजीव सदस्य अविनाश संगा यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो। असणाऱ्या महिला प्रतिनिधी आहेत त्यांचा सत्कार होईल। सुरुवातीला संगीताताई इंदापुरे यांचा सत्कार अनिल जन्यारम यांनी करावा असेल। त्यानंतर यांचा सत्कार गोटीपामुल मॅडम यांनी करावा असेल। त्यानंतर भारती सग्गम यांचा सत्कार अनिल मॅडम यांनी करावा असेल। त्यानंतर आजच्या सत्कार मंत्र्यांचा सत्कार या ठिकाणी होईल। सुरुवातीला माननीय श्री अमर जिंदम LLM परीक्षेत गोल्ड मेडल यांना मिळालेला आहे आणि बोलताना त्यांचा थोडासा परिचय झाला आहे। मुंबईमध्ये काहीतरी 5 वर्ष त्यांनी प्रवेश केले, त्यानंतर दयानंद कॉलेजमध्ये सध्या लेक्चरर पण आहे। त्यांचा म्हणजे LLM परीक्षेत गोल्ड मेडल मिळाले, त्यामुळे संघाच्या वतीने त्यांचा सत्कार आपले कार्याध्यक्ष सुरेश श्रीराम यांनी करावा अशी विनंती।
इकॉनॉमिक विषयात MA BEd सेट परीक्षेत आमच्या संघाचे अध्यक्ष श्री श्रीहरी कुराबाट यांनी करावा अशी विनंती. त्यांचं वय सध्या 65 आहे. त्यामुळे 7 ते 17 वयोगटात SST गटात गोल्ड मेडल मिळालेलं आहे. तब्येतीवरून आपल्याला हे दिसून येत असेल. त्यांचा सत्कार आपल्या संघाचे सचिव यशवंत तापरे यांनी करावा अशी विनंती. उमा कोटा उमापुली कन्या परिषद शिक्षिके पदावरून प्राचार्य पदावर पदोन्नती त्यांना मिळालेली आहे. सुरुवातीला बॉम्बेच्या प्राथमिक शिक्षिका म्हणून सुद्धा काम करत होत्या. त्यानंतर उच्च हायस्कूलमध्ये सहशिक्षिका म्हणून त्यांनी काम केलं. प्राचार्य पण झाले होते. तर या पद्धतीने बालकांपासून कुमारावस्थेपर्यंत विद्यार्थ्यांना त्यांनी शिकवलेलं आहे. तर त्याचा सत्कार आपल्या कार्यकारी सदस्या सौ संगीता इंदापूर यांनी करावा अशी विनंती. भाग्यलक्ष्मी यांना आरकाल प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून होत्या. जूनपासून त्यांना पदोन्नती मिळाली. त्याच्याकडून सध्या त्या कार्यरत आहे. त्यांचा सत्कार सो अरुणा खन्ना यांनी करावा अशी विनंती. हो कन्ना मॅडम इकडे बघा. श्रीकांत दासरी लिपिक अंकलेखक पदावरून कनिष्ठ लेखापाल पदावर पदोन्नती झालेली आहे. त्यांचा सत्कार आपल्या संघाचे खजिनदार श्री उमापती मिठापल्ली यांनी करावा अशी विनंती. करत वगैरे राहिले. वाचन करतो. सध्यामध्ये बोलून 5 झाले. CET नेट परीक्षेत 412 गुणाने 5 झाले. नेट परीक्षा 5 झालेली आता समोर पहिली आता सध्या मानव उपाध्याय अधिकारी आणि सर्वांकडून नोंदणी. कुमारी अनुष्का आरकाल भरतनाट्यममध्ये नॅशनल व इंटरनॅशनल अवॉर्ड मिळालेली मुलगी आहे. कार्यकारी मान्य भारतीय सरकार यांना विनंती करतो त्यांचा सत्कार करण्यात. थोडंसं संघाविषयी आमचं कार्य काय चालतं ते आपल्याला कळावं. पहिल्यांदा ज्या ठिकाणी आलेले संघाची स्थापना 2022 साली झाली. 4 वर्ष चालू आहे. समाज उपयोगी कार्यक्रम या ठिकाणी राबवण्यात आले. गरीब व भरपूर विद्यार्थ्यांना वह्या वाटप, लेखन साहित्य वाटप, त्याच्यानंतर पूरग्रस्त लोकांना अन्नधान्य किट वाटप, त्यानंतर दीर्घ मोफत वर्ग, त्यानंतर वधूवर सूचक सुद्धा या ठिकाणी चालवलं जातं. त्याच्यानंतर या ठिकाणी समाज उपयोगी कार्यक्रमामध्ये अनेक कार्यक्रम एप्रिल महिन्यामध्ये
स्वर्गीय नाथ गोटे यांच्या जयंतीनिमित्त आम्ही आरोग्य शिबिर सुद्धा घेतलं होतं आणि ते आरोग्य शिबिर मोफत घेण्यात आलं. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी औषधोपचार सुद्धा मोफत करण्यात आले. तर या पद्धतीने विविध पद्धतीने आपला संघ हा कार्यरत आहे आणि या संघाची माहिती व्हावी या हेतूने थोडे थोडक्यात त्या ठिकाणी प्रस्तावित केलं आहे. आता यापुढे कार्यक्रम जो आहे तो मनोगताचा असेल. मी जवळपास 48 कार्यक्रमात अहवालामध्ये प्रसिद्धीकरण केलेलं आहे. त्या प्रसिद्धीकरणानंतर परवा हातमाग दिनाचा पण कार्यक्रमामध्ये 49वा केला. आज हा 50वा कार्यक्रम आहे. सोलापूरच्या महानगरपालिकेकडून पद्मश्री समाज सेवा संघास बुधवार केंद्र किंवा हिरवळा केंद्र म्हणून घरकुलमधील जागा म्हणजे कोवूल विहीरच्या वरती महेश कोटे असाई सुरेश कोटे अजय साहेब आणि महापौर साहेबांनी जागा उपलब्ध करून दिली. तिचा हॉल मिळवून आम्हाला संघाला दिलेले आहे. त्याबद्दल महानगरपालिकेचा पण आभार मानतो. धन्यवाद. त्यानंतर सत्कार मूर्तींमध्ये म्हणून माहिती व्यक्त करतील. सुरुवातीला मोठा मॅडम आदरणीय व्यासपीठावर उपस्थित सर्व संघातील कार्यकारी सदस्य पदाधिकारी उपस्थित सर्व सेवानिवृत्त झालेले ज्येष्ठ मंडळी. मला तर सेवानिवृत्त झाल्यासारखं कोणी वाटतच नाही. सगळे तरुण जबाबदार वाटतात. समाजात जवळजवळ आपला 49 कार्यक्रम झालेले. 50वा कार्यक्रम आज 50वा कार्यक्रमामध्ये आमच्या सर्वांचा आज जो सत्कार केला त्याबद्दल मी प्रथम संघाचे मनापासून आभार मानते. आपल्याच परिवारातल्या सदस्यांचं आपल्याच परिवारातल्या ज्येष्ठ मंडळींनी करतात त्याचा जो वेगळा आनंद होतो. लोक बाहेरच्या सत्कार करतात तेव्हा आनंद होतोच, पण आपल्या घरात आपल्या लोकांनी आपल्या मुलांचं किंवा आपल्या भगिनीचं सत्कार करतो विशेष वाटतो. आपल्याला माहिती आहे आपल्या घरात सगळं बाहेरचे मान देतात, घरातले आपल्याला रागवतात. आले का लक्षात? पण घरातल्यांनी जर आपलं कौतुक केलं की त्याचा अभिमान वाटतो किंवा त्याचा आनंद द्विगुणित होतो. पुढच्या वर्षी मीही या संघात असेल कारण मी पण माझं शेवटचं वर्ष चालू आहे. 39 वर्ष सेवा झालेली आहे माझी. 1988 पासून राजगड गोंडल ते प्राथमिक शिक्षिका म्हणून आणि गेल्या 38 वर्षाची सेवा पूर्ण करून आता मी 39व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे. आणि पद्मशाली शिक्षण संस्थेनं माझ्या या संपूर्ण कार्याचा आढावा घेऊन मला प्राचार्यपदी त्यांनी पदोन्नती दिली शेवटच्या वर्षात आणि मी खूप स्वतःला भाग्यवान समजते. आणि जेव्हा मी 1988ला बोगद्या शाळेमध्ये मी शिक्षिका म्हणून होते त्यावेळेस माझे क्लर्क यशवंतराव बापरे आणि इथं सगळ्या ज्या भगिनी बसलेल्या आहेत त्या सगळ्या माझ्या हाताखाली काम केलेले आहेत. मग सकम मॅडम आहेत, कन्ना मॅडम आहेत, सगळे माझ्या हाताखाली काम केलेले आहे. ते वयाने मोठ्या असल्यामुळे ते लवकर निवृत्त झाले. मी लवकर लागल्यामुळे अजूनही आहे. तर मी पुढच्या वर्षी माझेही संघामध्ये परवा मी वर्गणी पण देणार होते पण निवृत्त होण्याबद्दल देता येत नाही म्हणून मग पुढच्या वर्षी जूनला. आज माझा जो सत्कार केला मला खूप आनंद झाला आणि याबद्दल मी संघाचे मनापासून आभार मानते आणि संघाला भरभरून शुभेच्छा देते. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. मी श्री रेखा बोलते. आपल्या समाजातील सेवानिवृत्त जे व्यक्ती आहेत ते आपल्या समाजासाठी काहीतरी त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर काहीतरी करायला पाहिजे ह्या तळमळीनं संघ सुरुवात केली आहे. मला आज खूप आनंद होत आहे तुम्हा सर्वांना बघून आणि इथे जे कोणी सक्सेस मिळवलेत आज त्यांचा सत्कार झाला त्यांना सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स आणि थँक्यू सो मच जे कोणी वर्गणी देतात आणि संघ स्टार्ट केले त्यांच्या सगळ्यांसाठी धन्यवाद. सन्माननीय मंच सर्व सर्वांना जय श्रीराम. वेट लिफ्टिंग करत असताना जो गोल्ड मला मिळाला त्यापेक्षाही आनंद मला असं वाटतंय की आपला समाज एकत्र येऊन हा सन्मान करतो. बरोबर एक आनंदाचा दिवस आहे. गेल्या 3 वर्षापासून वेट लिफ्टिंगमध्ये कंटिन्यू गोल्ड घेतोय. यावर्षी 3 गोल्ड, 1 सिल्वर,
स्ट्रॉंगमॅन अवॉर्ड पण घेतला. मास्टर 3 मध्ये 60-61 या बाहेर गटात जे लोक असतात ती लोक खेळतात. राष्ट्र गायचं वेळ जास्त नाही आहे. राष्ट्र गायिका असेल तर 10-12 वर्षापासून त्याची तयारी करावी लागते. तेव्हा मला गेल्या वर्षी कुठे मिळालं नाही. पुढे आता तयारी केलं, यावर्षी मिळालं. आणि त्यापेक्षा जास्त तयारी म्हणजे मला समाजाने जे उचलून ठेवलं, समाजाचा जो मान सन्मान दिला, ते मला पुढच्या वर्षी इंटरनॅशनल खेळायला मला चान्स मिळणार नाही. आपण समाजाचे जे पारंपरिक ज्येष्ठ आहेत त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असावं. आणि आज एक सामान्य व्यक्तीला तुम्ही तिथं बोलावून सन्मान केला त्याबद्दल खरोखरच तुम्ही आहे. धन्यवाद. आदरणीय पद्मशाली समाजसेवा निवृत्त संघाचे सर्व मान्यवर, ज्येष्ठ मंडळी आणि उपस्थित बंधू भगिनींना माझा मनपूर्वक नमस्कार. आजचा हा सत्कार माझ्यासाठी केवळ PhD पदवीचा सन्मान नसून माझ्या संपूर्ण संघर्षाचा आणि माझ्या कुटुंबाच्या त्यागाचा सन्मान आहे. आणि हे ज्येष्ठ नागरिक जे कार्यक्रम सगळा राबवतात, पुढे जाऊन अजून छानपैकी छान प्रोग्राम करत राहतील, लोकांना माहीत पडावं असं तुमचे काय जे आहे सेवानिवृत्त संघाचं काय काय तुम्ही कार्यक्रम राबवतात असं माझं इच्छुक आहे. पुढे जाऊन सगळ्यांना शुभेच्छा आणि सत्कार केल्याबद्दल धन्यवाद. सगळ्यांना नमस्कार. माझं नाव अनुष्का श्रीकांत पल्लवी अडकल आहे. मी भरतनाट्यममध्ये इंडिया आणि ऑल इंडिया नॅशनलमध्ये मी 3rd प्राइज मिळवले. आणि सगळ्यांना धन्यवाद मला ते सत्कार केल्यामुळे. आणि कोणत्या पद्मशाली सेवा सगळ्यांना पुढे जाऊन कॉंग्रॅच्युलेशन्स आणि असंच सेवा करा. धन्यवाद. हॅलो, माझं नाव अमर सुंदर, ॲडव्होकेट अमर सुंदर. जय महाराष्ट्र. आदरणीय व्यासपीठावरील मान्यवर पद्मशाली समाज सेवा निवृत्त संघाचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी, आजच्या कार्यक्रमाचे आयोजक माननीय यशवंतजी इंदापुरे सगळेजण आणि ज्येष्ठ नागरिक समाज बांधव आणि उपस्थित सर्व मान्यवरांना माझा मनपूर्वक नमस्कार. मला LLM मध्ये युनिव्हर्सिटी गोल्ड मेडल मिळालं, त्याबद्दल जे सत्कार्य केले त्यासाठी समाजाचे धन्यवाद आणि थँक्यू म्हणावं असं वाटतं. थँक्यू. शांत माझी कनिष्ठ लेखापाल यापैकी जिल्हा कोषागार अधिकारी पदोन्नती झाली. माझी कनिष्ठ लेखापाल यापैकी जिल्हा कोषागाराच्या पदोन्नती झालेल्या पद्मशाली सेवा निवृत्त संघाच्या वतीने माझ्या पदोन्नतीबद्दल माझा जो मनापासून सत्कार करण्यात आला त्याबद्दल मी संघाचे सर्व आणि सर्व आभार मानतो. आपण सर्वांनी अत्यंत मोलाचे आहे. आपल्या निश्चित नवीन ऊर्जा आणि प्रेरणा मिळाली आहे. आपल्या सर्वांचे आशीर्वाद व सदिच्छा यापुढेही माझ्या सुरुवातीला हीच अपेक्षा आहे. आणि ज्या पेन्शनरच्या समस्या आहेत ती सोडण्याचा प्रयत्न करेल नाही. राज्य सरकारचा मला ऐकू येत नाही, अरे पण मी जेवढा त्याला केलेला. नमस्कार. पद्मशाली सेवा संघाचे पदाधिकारी आणि पदाधिकारी माजी सभासद आणि आज आज विविध क्षेत्रातील
लोकांना याचं बोलावून त्यांचा सत्कार करावा असं आमच्या संघाने निश्चित केला होता. ते बऱ्याच दिवसापासून पेंडिंग होतं, पण आज ते यशस्वी झालेलं आहे. या क्षेत्रात प्रत्येक क्षेत्राचे वेगळे माणसं इथं आलेले आहेत. म्हणजे खेळाडू आहे, नंतर याच्यामध्ये डान्समध्ये आहे, शिक्षण क्षेत्रात आहे आणि आपलं ऑफिसमध्ये मोठे काम करणारे पदाधिकारी झाले. त्यांचा आज इथं सत्कार झाला, सत्कार करण्यात आला. त्यांचं पुढील आयुष्यात तसं त्याच्या प्रत्येक पुढील आयुष्यासाठी त्यांना अशीच विजय हो आणि त्यांना पुढच्या यशासाठी माझ्या शुभेच्छा आहे. कार्यक्रमात विविध क्षेत्रात आज आम्हाला या एकाच मंचावर विविध क्षेत्रात कसे पुढे गेले आहेत यांचा आज आम्ही अनुभव या ठिकाणी घेतोय. त्यांना असंच पुढे यश लाभू दे, अगदी वरच्या पदावर जाऊ दे आणि आपल्या समाजाचं नाव सर्वांसमोर आलंय याचा आज आम्हाला फार अभिमान वाटतो, गौरव वाटतो. त्यासाठीच आम्ही तुमचा या ठिकाणी सत्कार केलेला आहे. एवढीशी मुलगी आज भरतनाट्यममध्ये एवढी पुढे जर ती कॉलेज लेवलपर्यंत गेली तर मला वाटतं की मग त्याच्यात PhD मिळवली की काय, तेव्हा आम्हाला सांगा आम्ही तुझं पुन्हा सत्कार करतो. या ठिकाणी कोशाध्यक्ष पेन्शन बाबत ज्या अडचणी आपल्याला अनेक वेळा अनुभवास येतात त्यांनी आपल्याला सहकार्य करून हे जे आश्वासन या ठिकाणी आज दिले आपण त्याचा पुरेपूर लाभ घेऊया. आम्ही नक्की तुमच्याकडे मदतीसाठी येऊ सर. या ठिकाणी आज या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिला. या ठिकाणी बैठकीची थोडीशी गैरसोय होती आणि हे लक्षात येते. पुढच्या वेळेस आपण जेव्हा कार्यक्रम करू तेव्हा ही अडचण आपण दूर करण्याचा प्रयत्न करू. आपण या ठिकाणी आपला वेळ दिला, सर्वजण उपस्थित राहिले त्याबद्दल मला फार आनंद होत आहे. पुढील सूत्र मी त्यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश राम यांनी आपला मनोभाव. जय मार्कंडे. मी बँक ऑफ इंडियातून रिटायर झालेलो व्यक्ती आहे. 2018 रिटायर झालो. त्यानंतर आपले यशवंत इंदापुरे चिरपरिचित आणि चिरतरुण त्यांनी हा घाट घातला. हे सर्व ज्येष्ठ नागरिक एकत्र यावे, सरकारी निमसरकारी सहकारी क्षेत्रातील जे सेवानिवृत्त लोक आहेत त्यांचे एक संघटना स्थापन करूया या उद्देशाने ते प्रथम माझ्याकडे साकडं घातलं. मग नंतर श्री खरापाटी, अनिल खन्ना सर, बर्देपूर, उमापती मेट्टापल्ली, अविनाश संघा, श्रीनिवास वजाकाठी, जनाराम सर असे अनेक जण एकत्र येऊन एक छोटीशी सभा घेतली. मग त्यानंतर असं ठरलं की आपण हे ट्रस्ट रजिस्टर करायचं. मग आम्ही 2022 साली हे ट्रस्ट रजिस्टर केलं. प्रत्येक कामात चिरतरुण आणि अगदी उत्साही काम करणारे माणसं म्हणजे 2-3 फॅमिली आहेत. एकटाच नाव घेत नाही. इंदापुरी परिवार, खन्ना परिवार, बर्देपूर परिवार आणि श्री संघा, वल्लाकाठी, उमापती मिट्टापल्ली ही जी लोक आहेत ते दररोज एक कार्यक्रम दिला तरी व्यवस्थित करतात. त्याला काय अडचण नसते. आणि मला आश्चर्य होतं की मी 10:30 वाजेपर्यंत सकाळी तयार होऊ शकत नाही, ही लोक 9 वाजता पण तयार होऊन सगळ्या कामाला लागतात. कसं शक्य आहे मला माहित नाही. कारण एकतर वरिष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक, त्यामुळे दागिने बरेच असतात. दागिने म्हणजे BP, शुगर वगैरे, थायरॉइड वगैरे या गोष्टी असतात. मग त्या सगळ्या दागिन्यांची काळजी घेऊन मग नाश्ता पाणी करून मग बाहेर पडायचं म्हटलं की 10-10:30 वाजता. आणि आम्ही जर 65-68 वर्षाचं असेल तर आमच्या ज्या भागीदार आहेत आमच्या धर्मपत्नी त्या पण 4-5 वर्षांनी कमी असतात. त्यांनाही ते दागिने असतात. आजकाल गळ्यात आणि अंगात घालणाऱ्या दागिन्यापेक्षा शरीरात असलेले दागिने जास्त. त्यामुळे त्या दागिन्यांना सांभाळून इथपर्यंत आम्ही येतो आणि प्रयत्न करतो की आमच्या परीनं जे आम्ही नोकरीत असताना जे काही करू शकलो नाही, सामाजिक कार्य करू शकलो नाही किंवा समाजासाठी आम्हाला काही करता आलं नाही किंवा योग मिळाला नाही. मला बराच मिळाला कारण मी बँक ऑफ इंडियात होतो, 8 ब्रांचेसचा मॅनेजर होतो, जिल्हा उद्योग प्रबंधक, जिल्हा अग्रणी प्रबंधक रिटायर झालो. त्यामुळे मला बँकेच्या वतीनं बरंचसं काम करायला मिळालं. जे बँकेत असतात काम करणारे त्यांना सामाजिक कार्य करण्याची खूप संधी असते. गरीब होतकरू त्या लोकांना कर्ज वाटणे, त्यांना एकत्र करणे, त्यांना प्रशिक्षण देणे हे सगळं काम आम्ही करत आलो. शिक्षक म्हणाल तर शिक्षकांच्या शिवाय कोण घडवत नसतं आयुष्य.
त्यामुळे इथं बरेच शिक्षक आहेत. मगाशी मुद्दा म्हटलं की 33% आरक्षण आहे, कदाचित उद्या एक बिल पण येईल लोकसभेत. सगळ्यांना 50% होणार आहे. तर इथं आम्ही दोघं बसून तिघींना का बसवलं त्याचं एक कारण. आम्ही दोघं बसतो पण त्या तिघी बसवलं कारण आम्ही एक पाऊल पुढे. तर आमचं म्हणणं एवढंच आहे की मॅक्झिमम जे आमचे सेवानिवृत्त सरकारी सरकारी आणि सरकारी खात्यातले जी लोक आहेत, प्रत्येक एक सदस्य जर माझा एक सदस्य वाढवला तरी आमची संघटना अगदी उत्स्फूर्तपणे काम करेल आणि दररोज आणि एकापेक्षा एक जास्त काम करू अशी तुम्हाला आश्वासन देतो. आज 50वा कार्यक्रम म्हणजे हाफ सेंचुरी मांडलेले कोणतरी वैभव सूर्यवंशी आमच्याकडे आहेच. तर आमचं कार्य चालू राहील. हे सगळे जे पहिल्या लाईनीत बसले उत्सवमूर्ती किंवा आजचे सत्कारमूर्ती हे सामान्य म्हणजे अगदी असामान्य व्यक्तित्व आहे. आता 65व्या वर्षी गोल्ड मेडल घेणे किंवा 63व्या वर्षी गोल्ड मेडल घेणे वेटलिफ्टिंगमध्ये. माझं जर वजन बघितलं तर मी गेल्या 25 वर्षात किंवा 30 वर्षात माझं वजन 62च्या पुढे गेलेलं आहे. अशा व्यक्तींकडनं तुम्ही काय काय अपेक्षा करू शकतो जर उत्तम उदाहरण म्हणजे येऊन साहेब आणि जिंदल साहेब. जिंदल साहेब दुबईमध्ये कुठं नोकरी करून आले, नंतर बराच शिक्षणाचा खंड पडला. मग त्यांना LLB व्हावंसं वाटलं. LLB झाले, LLM झाले, गोल्ड मेडल घेतले. ती छोटीशी मुलगी भरतनाट्यममध्ये उत्कृष्ट काम करते. मॅडम PhD घेत आहे, कोणी प्रमोशन घेत आहे. घर सांभाळून पूर्वी कथा होती चूल आणि मूल वगैरे बायकांचा, ते नाही आहे. ते बरंचसं शिकवतात आपल्याला, तर त्यांच्याकडून शिकण्यासारखं खूप आहे. मला आज सकाळी मी बँकेत असल्यामुळे माझे बरेचसे जनरल मॅनेजर माझ्या ओळखीचे आहेत. माझे एक जनरल मॅनेजर आहे, हिंदीमध्ये PhD झाले. तर दर आठवड्याला आता सोलापूरकरांसाठी गुड न्यूज. आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील प्रतिष्ठित श्री रुद्रा पूजा स्टोअर आता प्रथमच महाराष्ट्रात सोलापुरात 10 जून 2026 पासून आपल्या सेवेत. आपल्या दैनंदिन पूजा, धार्मिक विधी आणि सण उत्सवांसाठी लागणारे सर्व दर्जेदार पूजा साहित्य आता एकाच छताखाली उपलब्ध. सर्व पूजा साहित्यावर 50% पर्यंत आकर्षक सवलत. आजच आमच्या स्टोअरला भेट द्या आणि या मेगा ऑफरचा अवश्य लाभ घ्या. पत्ता शॉप क्रमांक 3, 70 फूट रोड, साईबाबा चौक, वननेस मोबाईल शॉपी जवळ, सोलापूर. प्रोप्रायटर श्रीनिवास कुरापटी. संपर्क 9175 87 03 68. श्री रुद्रा पूजा स्टोअर. विश्वास, गुणवत्ता आणि परंपरेचा संगम.